कावेरी ऑफिसमध्ये रडत असते आणि देव येतो. तिला रडताना बघून तिच्या जवळ जातो. कावेरी त्याला मिठी मारून फक्त रडत असते. कावेरी खूप घाबरलेली असते. ती रडताना थरथर कापत असते. देव तिला शांत करण्याचा खूप प्रयत्न करतो. ती त्याच्या कमरेला मिठी मारून बसलेली असते आणि रडत रडत अचानक बेशुद्ध होते. देव तिला सावरण्याचा प्रयत्न करतो. तिची अवस्था बघून तो तिला उचलून घेतो आणि सोफ्यावर नेऊन झोपवतो. ती त्या अवस्थेत बरळत असते. प्लीज देव, हेल्प मी. तू मला सोडून जाऊ नकोस. मी परत येईन. तू माझ्याबरोबर राहा. प्लीज प्लीज मला सोडू नकोस. देवला कळतं की ती खूप घाबरलेली आहे. काहीतरी नक्की झालंय. देव तिथून उठण्याचा प्रयत्न करतो, पण कावेरीने त्याचा हात पकडून ठेवलेला असतो, म्हणून त्यालाही जावंसं वाटत नाही. तिला बघून तिची काळजी पण वाटते आणि वाईटही वाटतं. काय झालं असेल आणि ही एवढी घाबरलेली काय? तो थोडा वेळ तिथेच बसून राहतो. कावेरीला काही वेळाने थोडी शुद्ध येते. ती देवला जवळ बघून लगेच त्याला मिठी मारते आणि परत रडायला लागते. बऱ्याच वेळाने ती शांत होते. देव तिला पाणी देतो आणि शांत करतो. थोड्या वेळात ती शांत होते, पण अजूनही ती घाबरलेलीच असते. देव तिला जवळ घेतो. तीही त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसते. देव तिला काय झालंय म्हणून विचारतो. तो तिला डोक्यावर थोपटतो. तुला काही बोलायचं नसेल तर आता बोलू नकोस, नंतर सांग, पण आता फक्त शांत हो. थोड्या वेळात ती बोलायला लागते. देव, प्लीज मला सोडून जाऊ नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. मी खरं सांगते. देव म्हणतो, कावेरी, माझा तुझ्यावर पूर्णपणे विश्वास आहे. काय झालंय? बोल ना. या जगात सगळ्यात जास्त विश्वास असेल तर तो तुझ्यावर आहे. कावेरी शांत होते आणि बोलायला लागते. देव, आपण मेहता बरोबर कॉन्ट्रॅक्ट केलं होतं, तेव्हा आपण त्यांच्याकडे पार्टीसाठी गेलो होतो. त्या दिवशी तू पार्टीमध्ये बिझी होतास सगळ्यांशी बोलण्यात. तेव्हा माझ्या कपड्यावर ड्रिंक्स आणलं, म्हणून मी क्लीन करायला गेले. तेव्हा तो मेहताचा मुलगा राजेश आला होता. तो माझ्याशी बळजबरी बोलण्याचा प्रयत्न करत होता आणि ओळख म्हणून मी पण थोडी त्याच्याशी बोलले. पार्टीमध्ये त्याने मला काहीतरी कारण काढून बाहेर बोलावलं आणि माझ्याबरोबर फ्लर्ट करायला लागला. मी त्याला ढकलून पळायला लागले, पण त्याने माझा हात पकडून मला जोरात भिंतीवर ढकललं. तू विचारलं होतंस ना डोक्याला काय लागलंय म्हणून. त्याच वेळी मला भिंत लागली होती. मी तिथून कशी तरी पळाले. मी तुला खूप शोधलं, तेव्हा तू सापडलास. पण तेव्हा तू आणि राजेश दोघं हक करून बोलत होतात. तुम्ही चाइल्ड फ्रेंड्स आहात हे मला तुमच्या बोलण्यातनं कळालं. मला वाटलं मी तुला काहीतरी सांगितलं तर तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीस, म्हणून मी काहीच बोलले नाही आणि त्या पार्टीतून घरी निघून आले. मी 2 दिवस ऑफिसला सुट्टी घेतली. परत जॉईन केलं तेव्हा मला कळालं की तू आणि त्याने एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलंय आणि आता तू आपल्या ऑफिसमध्येच काम करणार आहे. पण मी काहीच करू शकत नव्हते. माझ्यामुळे तुझं नुकसान व्हावं हे मला चाललं नसतं. तू मला त्या दिवशी मीटिंगसाठी बाहेर पाठवलं, तेही त्या राजेश बरोबर. मग काय, त्याला तर आयतं कोलीत मिळालं हातात. त्याने गाडीत माझ्याबरोबर खूप प्रयत्न केले बोलण्याचे. मला पण मी पूर्ण वेळ फोनवर बोलत होते. मीटिंग पूर्ण करून मी ऋषीला बोलवून घेतलं आणि त्याच्याबरोबर घरी गेले. तू
तू जेव्हा अमेरिकेला गेलास तेव्हा मला ऑफिसमध्ये काम असल्यामुळे थांबायला लागलं. त्या दिवशी त्याने मला इथे लॉक केलं आणि तो माझ्या बरोबर जबरदस्ती करणार होता. पण तेवढ्यात आपले मॅनेजर आले. त्यांचा फोन राहिला म्हणून मी कशी बशी पळाले. ऋषीला मी हे सांगितलं म्हणून तो नेहमी माझ्या बरोबर ऑफिसमध्ये थांबायला लागला आणि आज त्याला बाहेर जावं लागलं. तो नव्हता म्हणून मी तुझ्या केबिन मध्ये फाईल शोधायला आले तर राजेश अचानक आला. आज पण त्याने तेच करण्याचा प्रयत्न केला. अचानक तो खिडकीतून खाली बघून थोडा घाबरला आणि बाहेर गेला. कदाचित तू त्याला खाली दिसला असावास. कावेरी बोलत होती तसा देवचा चेहरा रागाने लाल होत होता. तिचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं. ती खाली बघून सगळं सांगत होती. देवला आता फार राग यायला लागला होता. हे सगळं ऐकून त्याचा चेहरा लाल झाला होता. कावेरीला वाटलं आता तो तिच्यावरच ओरडेल म्हणून ती थोडी घाबरतच बोलली. देव, मी खरंच सांगते, मी खोटं नाही बोलते. तुला नसेल वाटत तर मी निघून जाते इथनं, पण प्लीज तू. ती हे बोलत असताना देव तिला जवळ घेतो. तीही थोडी बावरते. असं अचानक झाल्यामुळे देव तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो, कावेरी, जगात सगळ्यात जास्त मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. मला माहितीये तू असं कधीच काही करणार नाहीस. या बाबतीत तर तू खोटं बोलूच शकत नाहीस. एवढं सगळं झालं पण तू मला काहीच बोलली नाहीस. नाहीतर मी कधीच त्याचा बंदोबस्त केला असता. तुला असं का वाटलं की मी तुझ्यावर नाही तर त्या राजेशवर विश्वास ठेवेन? तू मला परक केलंस कावेरी. खूप हर्ट केलंस तू मला. आणि ऋषी, तोही मला काही बोलला नाही. देव, ऋषी तुला बोलणार होता पण मीच त्याला नको सांगितलं कारण तू तिथे कामासाठी गेला होतास. मला तुला त्रास द्यायचा नव्हता. वेडी आहेस का तू कावेरी? तुला इथं काही झालं असतं तर मी काय केलं असतं? जर काही वाईट झालं असतं तर मी स्वतःला कधीही माफ केलं नसतं. तू त्या राजेश पासून लांब राहायचीस पण मी तुला कधीच समजू शकलो नाही. मीच कमी पडलो त्या राजेशची घाणेरडी नजर समजायला. सॉरी डिअर. देव, प्लीज तू असं नको बोलूस. अरे मी तुला सांगायला हवं होतं पण तू नाही केलंस कावेरी. मी तुला सोडून जायला नको हवं होतं तिकडे. ही वेळ आलीच नसती. पण आता लगेच त्या राजेशचा बंदोबस्तच करतो. लगेचच बघतो त्याला. देव, आता नको. ऑफिस आहे, उगाच इशू नको. आपण नंतर बोलू ना. नाही कावेरी, आधीच खूप उशीर झालाय. आता नाही. बस, तू काहीही बोलणार नाहीस आता. देव, नको ना आता. कावेरी बोलत होती तोपर्यंत देव बाहेर पण गेला. कावेरी स्वतःला सावरत देवच्या मागे गेली पण देव रागात राजेशच्या केबिन मध्ये गेला. राजेश, व्हॉट द हेल? तुझी हिम्मत कशी झाली ऑफिस मध्ये असं वागायची? राजेश, हे देव, कधी आलास आणि काय झालं? इतकं चिडायला काय झालं? काहीही न झाल्याचे तो दाखवत होता. राजेश, तुला माहितीये मी कशाबद्दल बोलतोय. तू कावेरीला हर्ट केलंस. तुला काय वाटलं रे? राजेश, हे देव, जस्ट चिल. अरे तसं काही नाहीये. मी तिच्याशी फक्त बोलत होतो. आणि हो, तिच्यासारख्या मुलींना असं आवडतं. अरे पैशासाठी त्या काहीही करायला तयार असतात. देवचा राग आता अनावर झाला होता. तो राजेशची कॉलर पकडत म्हणाला, तू काय बोलतोयस तुला कळतंय का? तू माझा मित्र आहेस म्हणून मी एवढा शांत आहे. नाहीतर. राजेश, देव, अरे तुला काय झालं?
म्हणजे तुलाही तिने अडकवलंय का तिच्यात? तुझ्याकडे पण पैसे आहेत ना भरपूर, म्हणून तुला जाळ्यात ओढलं असेल तिने. माझाही वापर करते अरे ती. आता तुला काय सांगितलंय माहित नाही, पण जाऊ दे, आपण शेअर करू तिला. मला काही प्रॉब्लेम नाही. आता तर देवचा पारा चांगलाच चढतो. तो राजेशच्या कानाखाली मारतो. राजेश, अरे तुला तिच्यात इंटरेस्ट आहे तर सांग ना मला. मी तुझ्यासाठी सोडेन तिला. तुझं झाल्यावर सांग मला. देव त्याला खूप मारतो. कावेरी दारात उभी राहून हे ऐकत असते. ती सगळं ऐकते. देव त्याला मारत असतो आणि म्हणतो, तिच्या कोणी जवळ आलेलं मी सहनही करू शकत नाही. देव त्याला मारत मारत ऑफिसच्या बाहेर काढतो. कावेरीला शोधू लागतो, पण कावेरी तिथून निघून गेलेली असते. त्याला स्टाफकडून कळतं. कावेरी राजेशच्या केबिन मधून रडत बाहेर आली आणि बाहेर निघून गेली. देवला कळालं की कावेरीने सगळं ऐकलं होतं. आता तिला कसं फेस करायचं? पण त्याला सध्या तरी तिची काळजी वाटत होती. तो तिला कॉल करतो, पण ती कॉल उचलत नाही. तो ऋषीला कॉल करून सगळं सांगतो. ऋषी पण कावेरीला फोन करतो. तिचा फोन ऑफ येतो. आता तिची काळजी वाटू लागली होती. ती घरी पण गेली नव्हती. आता काय करावं या विचारात ते असतात. ऋषी देवला म्हणतो, भाई मला माहितीये दीदी कुठे आहे ते. देव, ती कुठे आहे आणि तुला कसं माहिती? तुझा आणि तिचा काही कॉन्टॅक्ट झाला का? नाही भाई, पण मला माहितीये दीदी कुठे. चल माझ्या बरोबर. ऋषी त्याला गार्डन मध्ये घेऊन जातो. हे तेच गार्डन असतं जिथे कावेरी आणि ऋषी भेटले होते. देव समोर कावेरीला बघून खूप खुश होतो. त्याला समाधान असतं ती सुखरूप आहे. ऋषी, तुला कसं माहिती की कावेरी इथे? भाई, दीदी कधीही डिस्टर्ब असेल तर ती इथे येते हे मला माहितीये. चल भाई, आपण जाऊया तिच्याकडे. नको ऋषी, तू जाऊन बोल. मी आताच नाही जात तिच्या समोर. तिला अजून त्रास होईल. हे दीदी, तू इथे काय करतेस? तू कॉल का घेत नाहीयेस? किती कॉल केले तुला? कावेरी ऋषीला बघून तिचे अश्रू आवरू शकली नाही. ती ऋषीला मिठी मारून रडायला लागली. ऋषी, तुला नाही माहिती काय झालंय ते. रडताना ती ऋषीशी बोलत होती. दीदी, मला सगळं कळालंय, पण तू का निघून आलीस? भाई आला होता ना, तो होता ना तिकडे. त्यानं सगळं नीट केलं असतं. त्याने अजून जास्त बिघडवलं. शी, किती विचित्र बोलले ते दोघं. आणि देवने ऑफिस मध्ये का केलं हे सगळं? आता मला सगळेच नावं ठेवतील. सगळ्यांच्या मनात बहुतेक तेच विचार असतील जे आज राजेश बोलला. मी तुमच्याशी पैशामुळे अटॅच नाहीये. ऋषी, मला तुमचं काहीही नकोय. दीदी, आम्ही कधी बोललो का असं? तू तुझ्या मेहनतीने केलंस सगळं. तू मला सांभाळलंस, पण कधी मोबदला नाही घेतलास. फक्त तुझं एज्युकेशन केलं, पण तिथेही तुला नेहमी स्कॉलरशिप मिळत गेली. तू कधीच कोणावर ओझं पडू दिलं नाहीस. दीदी, तू असा का विचार करतेयस? दीदी, भाई तिकडे थांबलाय. त्याला फार वाईट वाटलं. तो तुझ्याशी बोलण्यासाठी थांबलाय दीदी. ऋषी, मला घरी जायचंय, जरा काम आहे, मी निघते. दीदी थांब ना. तो अमेरिकेहून डायरेक्ट ऑफिसला आलाय तुला भेटायला. ऋषी प्लीज, आता नको, मला जाऊ दे प्लीज. ऋषी पुढे बोलेपर्यंत कावेरी निघून जाते. ऋषी तिला आवाज देतो, पण ती काहीच ऐकत नाही.
कावेरी घरी येते आणि तिच्या रूम मध्ये जाऊन दार लावून घेते. रूम हो तर कावेरी जॉब करत होती. तिला सॅलरी पण चांगली होती, म्हणून तिने कर्ज काढून घर घेतलं होतं. कावेरी एकटीच घरात होती. मावशी बाहेर गेली होती, म्हणून ती रूम मध्ये जाऊन रडत बसली. तिने मोबाईल पण बंद करून ठेवला. देवने तिला बरेच कॉल केले, पण फोन बंद असल्यामुळे त्याला टेन्शन आलं होतं. मावशी रात्री उशिरा घरी आली. घरात लाईट्स बंद होते. मावशीने आत बघितलं तर कावेरी झोपली होती. जवळ जाऊन तिच्या डोक्यावर हात फिरवला तेव्हा कळालं की कावेरीला ताप आहे. मावशी घाबरून गेली. कावेरीला उठवण्याचा प्रयत्न केला, पण तापामुळे तिला हलताही येत नव्हतं. मावशीने ऋषीला कॉल केला आणि घरी बोलावलं. ऋषी आणि देव घाईघाईत घरी आले. कावेरीला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेले. डॉक्टरांनी सांगितलं की कावेरीला खूप ताप आहे आणि तिने काहीतरी टेन्शन घेतलंय, म्हणून ती शुद्धीत नाहीये. मेडिसिन्स चालू आहेत. सकाळपर्यंत बघू किती फरक पडतोय. मावशी तर रडायला लागली. ऋषी आणि देवने त्यांना सांभाळलं, पण देवची हालत पण फार खराब झाली होती. तो या सगळ्यासाठी स्वतःला ब्लेम करत होता.